नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? तर सगळे मजेतच असाल. आज आपण काय शिकणार आहोत? आज आपण इयत्ता 6वी मधलं जे आपलं कुठलं युनिट चालू आहे? आपलं युनिट 3 चालू आहे. त्याच्यातलं युनिट 3 मधलं आपण 3.4 ॲट द सायन्स फेअर हे आज अभ्यासणार आहोत. आता हा एक टप्पा झाला. आता आपल्याला दुसरं शिकायचं आहे मॅजिक वॉटरिंग कॅन. तर पहिलं काय शिकलं आपण? मार्बलिंग शिकलं म्हणजे आर्ट विषय शिकलो, पेंटिंग विषय. आता आपल्याला मॅजिक वॉटर कॅन मॅजिक म्हणजेच काय जादुई आणि वॉटर कॅन म्हणजे वॉटरिंग कॅन वॉटरिंग बघा मुलांना आपण झाडांवर पाणी घालतो ना झाडांना पाणी देतो आपण रोज तर आपण बादलीने किंवा मग मग जो असतो त्याच्याने न ओतता आपण जे वॉटरिंग कॅन असते जे बाजारात पण मिळते अशी झाडी सारखी असते त्याच्याने असं त्याला असं छिद्र छिद्र पाडून ते झालेल्या छिद्र असतात त्याच्याने ओतलं काय होते संपूर्ण झाडाला एकदम प्रमाणात पाणी जाते पाण्यात जी माती आहे ती इकडे तिकडे उडत पण नाही आणि त्याची पानं पण जे झाडाची पानं आहेत स्वच्छ होत आहेत आणि त्यांना फोटोसिंथेसिस म्हणजे त्याच्यासाठी पण ते काय महत्वाचं असते तर आपण आता तेच शिकणार आहोत की जे झाडांना पाणी घालायची जी झाडी आहे ती आपण आता कसं तयार करणार आहोत तर बघा इथे ते दाखवलं आहे मॅजिक वॉटरिंग कॅन तर आपण सुरुवात करूया तर काय करायचंय मुलांना फर्स्ट ऑफ ऑल बघा काय करायचंय आपल्याला असं काय करायचंय मॅजिक वॉटरिंग कॅन घ्यायचं तर एक तुम्हाला असं जार जार म्हणजे बरणी किंवा एखादा तुमच्याकडे जे काही डब्बा वगैरे अवेलेबल असेल टिनाचा वगैरे ते पण घेऊ शकता किंवा प्लास्टिकची तुम्ही जार पण घेऊ शकता बरणी पण घेऊ शकता बघा इथे सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे नाव तन्मय इज शोविंग पहिली जी ऍक्टिव्हिटी होती कुठली मार्बलिंगची ती भूमिकाने सांगितलेली आहे आता काय कोण सांगतोय आता तन्मय सांगतो आहे मॅजिक वॉटरिंग कॅन नाव तन्मय इज शोविंग हाऊ टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन आता आपल्याला तन्मय सांगेल की ही मॅजिक वॉटरिंग कॅन आहे हाऊ टू मेक द मॅजिक वॉटरिंग कॅन जी मॅजिक वॉटरिंग कॅन आहे ती आता कसं बनवायचं हे कोण शिकवणार आहे आपल्याला तन्मय शिकवणार आहे बघूया त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या मॅजिक वॉटरिंग कॅन बनवायची आहे तर आपल्याला कुठल्या कुठल्या वस्तू रिक्वायरमेंट आहेत बघा रिक्वायरमेंट बघा आपल्याला काय लागेल असं एक टीन विथ लीड म्हणजे असं झाकणाचा एक डब्बा लागेल ठीक आहे असं आपल्याला काय लागेल टीन विथ लीड टीन विथ म्हणजे हा टिनाचा एक डब्बा आहे आणि त्याला काय पाहिजे लीड लीड म्हणजेच काय त्याला एक झाकण हवं आणि मग दुसरं बघा हा काय आहे नेल नेल म्हणजेच काय मुलांना खिळा तर खिळा महत्वाचा आहे आणि हे काय आहे हॅमर हॅमर म्हणजेच हातोडी हॅमर म्हणजेच हातोडी या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हे लागणारे आपल्याला साहित्य आहे बघा ते आपल्याला काय काय लागलं होतं टीन विथ लीड म्हणजे टिनाचा एक डब्बा लीड म्हणजे त्याला एक झाकण हवं होतं आणि आपल्याला छिद्र पडायला काय पाहिजे होतं नेल पाहिजे होतं म्हणजे खिळा आणि ठोकायला काय पाहिजे होतं हॅमर हॅमर म्हणजेच काय एक हातोडी पाहिजे होती लेट अस मेक द होल इन द बॉटम ऑफ द टीन हा टीन आहे बॉटम म्हणजे पृष्ठभाग टिनाच्या म्हणजे जो डब्बा आहे जो टिनाचा असा डब्बा आहे ठीक आहे हा काय आहे टिनाचा डब्बा आणि याला काय दिलेलं आहे असं झाकण दिलेलं आहे तर काय करायचं याच्या पृष्ठभागाला काय करायचं आहे याच्या बॉटमला आपल्याला एक असं होल पाडायचं आहे कशाद्वारे खिळ्याद्वारे बघा हे त्याचं बॉटम आहे आणि ह्या खिळ्याद्वारे काय करतो हॅमरनी असं ठोकून ठोकून एक असं होल पाडलेलं आहे लेट अस मेक अ होल इन द बॉटम आपल्याला त्याच्या पृष्ठभागाला एक होल म्हणजे खड्डा करायचा आहे छोटासा ऑफ द टीन युझिंग द नेल अँड द हॅमर जे छिद्र पाडायचं ते कशाद्वारे पाडायचंय आपल्याला त्याच्यासाठी नेल आणि हॅमरची गरज आहे असं नेल ठेवायचं आणि आपल्याला हाताला लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि हॅमरने त्याच्यावर ठोकायचं बघूया असं केल्यानंतर मग काय आहे देन टेक अ लीड अँड मेक मेनी होल्स मग काय करायचं आपण याच्या पृष्ठभागाला काय केलेलं आहे एक छिद्र पाडलेलं आहे मग काय घ्यायचं लीड लीड म्हणजेच काय मुलांना झाकण LID लीड म्हणजे झाकण जे डब्याला झाकण असते त्याला काय म्हणतात लीड असं म्हणतात देन टेक द लीड अँड मेक मेनी होल्स बघा हे लीड आहे हे डब्याचं झाकण आहे त्याला हे नेल घेऊन खिळा घेऊन काय करायचं मेनी होल्स म्हणजे असे खूप सारे काय करायचे असे छिद्र पाडायचे असे याला खूप सारे छिद्र पाडायचे कशाला लीडला त्याच्या झाकणाला बघा दिसते आहे असं आणि मग काय करायचं हा झाकण त्या डब्याला लावून टाकायचं द मॅजिक वॉटरिंग कॅन नाव रेडी फॉर यूज बघा हे झाकण काय करायचं हे त्याला लावून घ्यायचं लीड लावून घ्यायचं असं
हे झाकण असं लावलेलं आहे आणि याच्या खाली काय आहे, एक छोटासा असं होल आहे. तर बघू आता हे जे मॅजिक वॉटरिंग कॅन आहे कसं काम करते ते बघा. नाव लेट अस सी हाऊ वी कॅन यूज इट. बघा आता इथे दाखवलेलं आहे की आपण जे मॅजिक वॉटरिंग कॅन आहे हे कसं काय यूज करायचं. तर बघा त्याच्या पृष्ठभागाला आपण काय केलेलं आहे, एक होल पाडलेला आहे. तर काय करायचं, तो डब्बा उलटा करायचा म्हणजे लीडचं जे भाग आहे ते आपल्या असं हातावर असेल आणि डब्बा असा असेल. आणि हे जे होल आहे दिसते आहे तुम्हाला, इथे जे होल आहे याचे छिद्र आहे. तर एका बॉटलने काय करायचं, ही जी बॉटल आहे याच्याने काय करायचं, इथे पाणी ओतायचं आणि हा डब्बा पाण्याने भरून घ्यायचा. पुट फिंगर ऑन द बॉटम आणि पुट फिंगर ऑन द बॉटम म्हणजे असा डब्बा घ्यायचा आणि त्याच्यावर असं उलट ठेवायचं. होल बॉटम होल अँड फिल द कॅन विथ वॉटर. असं हे जे आहे आपण असं हे जे लीड वाले जे भाग आहे ते आपल्या हातावर ठेवायचं आणि त्याच्या आतमध्ये काय करायचं, पाणी भरून टाकायचं. आता ही आपली वॉटरिंग कॅन काय आहे, रेडी आहे. हा डब्बा पूर्ण भरून झाल्यानंतर काय करायचं बघा. देन पुट लीड ऑन द टीन अँड टर्न टू द टीन अपसाइड डाऊन विदाउट रिमूव्हिंग युअर फिंगर. मग काय करायचं बघा. देन पुट द लीड ऑन द टीन. बघा पुट द लीड ऑन, देन पुट द लीड ऑन द टीन अँड टर्न द टीन अपसाइड. बघा इथे काय करायचं, आपलं इथे जे छिद्र होतं पाणी भरलं त्याच्यानंतर काय करायचं, इथे आपलं असं असं बोटाने काय करायचं, असं म्हणजे त्याला पॅक करायचं विदाउट रिमूव्हिंग वॉटर. आणि त्याला काय करायचं मग असं हे म्हणजे याला असं दाबून ठेवायचं टीन अपसाइड विदाउट रिमूव्हिंग युअर फिंगर. म्हणजे त्याला असं सरळ करायचं आणि आपलं फिंगर त्याच्यावरून काढायचं नाही. बघूया बघा इथे दिसते आहे. देन पुट द लीड. नाव लेट अस रिमूव्ह द फिंगर आवर फिंगर द शॉवर स्टॉप्स. बघा तर काय केलं आपण, जर आपले हे फिंगर्स म्हणजे असे बोट आपण असे रिमूव्ह केले काढले तर काय होईल, वेन वी क्लोज द होल विथ द फिंगर. जेव्हा आपण असे होल्स क्लोज केले होते मग हात असं काढून टाकायचं तर काय होईल, वेन वी क्लोज द होल विथ आवर फिंगर द शॉवर स्टॉप्स. ठीक आहे, जर आपण याच्यात असे हात ठेवले तर काय होईल, शॉवर काय होईल, बंद होईल. आणि जर हात असे काढून ठेवले तर काय होईल, पाणी झाडावर पडेल. बघूया याच्यातलं बघा. देन नाव लेट अस रिमूव्ह द फिंगर. बघा आपण हात काढला तर पाणी ओतायला सुरुवात झालं. अँड सी द फिंगर अँड सी द शॉवर स्टार्ट्स म्हणजे पाणी हे होतं. वेन वी क्लोज द होल, आपण जर हे होल काय केलं, क्लोज केलं, बंद केलं तर काय होईल, आपल्या बोटाने हे होल बंद केले तर काय होईल, द शॉवर स्टॉप्स म्हणजे ते पाण्याचे जे थेंब सांडतायत म्हणजे शॉवर चालू आहे ते काय होईल, ते बंद होईल. तर ही जी मॅजिक वॉटरिंग कॅन आहे खूप बनवायला इझी आहे. पण मुलांना तुम्ही लहान आहेत त्याच्यामुळे हे काय करा, कोणाच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये करा, मोठ्यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये करा, किंवा तुम्ही स्कूल मध्ये करता तर काय करा, तुम्ही टीचरच्या ऑब्झर्वेशन मध्ये करा. ह्या ज्या दोन्ही ऍक्टिव्हिटीज होत्या त्या खूप सोप्या आहेत. ही तर एकदम वॉटरिंग कॅन पण खूप इझी आहे. आपल्याकडे टिनाचा डब्बा असेल, जर तुमच्याकडे टिनाचा नसेल तर तुम्ही प्लास्टिक पण वापरू शकता. खिळा आणि हॅमर सगळ्यांकडेच असते. बस आपल्याला काय करायचंय, त्याच्या लीडला असे छिद्र पाडायचे आहेत, एक बॉटमला एक होल करायचा आहे आणि जेव्हा आपल्याला पाणी ओतायचं आहे तेव्हा काय करायचं, असं असं उलटं पकडायचं. जर तुम्हाला झाडावर पाणी टाकायचं तर हात असं बाजूला करायचं तर काय होईल, शॉवर चालू होईल. आणि परत तुम्ही हात असे मध्ये ठेवले तर काय होईल, पाणी बंद होईल. तशी सुंदर ऍक्टिव्हिटी आपल्याला भूमिका आणि तन्मयने काय सांगितलेली आहे. आणि एक असं इंटरेस्टिंग हे आणि अमेझिंग होतं की रोजच्या स्टोरीपेक्षा काय होतं, हे सायंटिफिक अशी आर्ट सांगितली, मार्बलिंग कसं करायचं, पेंट कसं करायचं. आणि तुम्ही जेव्हा टाकाऊ वस्तू आहे जे आपण टीन वगैरे वापरत नाही, फेकून देतो, तर त्या डब्यापासून किंवा प्लास्टिकच्या टाकाऊ डब्यापासून तुम्ही युजफुल थिंग्स कशा बनवू शकता हे इथे सांगितलेलं आहे आणि हे सोपं आहे. मुलांना तुम्ही ते नक्की ट्राय करा. एकतर तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि काय तुमच्या स्कूलमध्ये बनवून बघा. असेच तुम्ही न्यू एक्सपेरिमेंट आणि नव्या नव्या गोष्टी शिका. तर मुलांना आपल्या इथे स्पष्टीकरण झालेलं आहे. आय होप तुम्हाला ही जी ऍक्टिव्हिटी आहे आणि ही जी प्रोसेस आहे तुम्हाला समजली असेल. आपण आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. चला मुलांना, आपण जे आता शिकलेलो आहोत, आपल्याला तन्मय आणि भूमिकेने ज्या ऍक्टिव्हिटी सांगितलेल्या आहेत त्या आता आपण नक्की घरी करणारच आहोत. पण आता काय करूया, आपण ऍक्टिव्हिटीद्वारे ते परत रिकॉल करूया.
तर बघा ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना आपल्याला छोटे छोटे फिलिंग द ब्लँक्स ट्रू ऑर फॉल्स असे छोटे क्वेश्चन आहेत आणि आपल्याला आपल्याला समजावं यासाठी काय ऑप्शन पण दिलेली आहेत. तर आपल्याला या दोन ऑप्शन मधून काय करायचं आहे, योग्य पर्याय निवडायचा आहे. चला मग सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय आहे, रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत आणि इथे दोन ऑप्शन आहेत, तर काय करायचं आहे मुलांना, त्याच्यावर तुम्हाला टिक करायचं आहे. बघा पहिला प्रश्न काय आहे आपला, मदर हॅज कट द वॉटरमेलन इन हाफ. बघा काय विचारलंय इथे, मदर हॅज कट द वॉटरमेलन म्हणजे आईनी वॉटरमेलन जे टरबूज असतं ते कापलेलं इन हाफ. हाफ म्हणजे काय, हाफ म्हणजे अर्धा कापलेला आहे. तर अर्धा कापलेला आहे म्हणजे एकाचे तिने काय केलेले आहेत, हे जे हे वॉटरमेलन आहे तर तिने काय केलं, मग इन हाफ. हाफ म्हणजे एकाचे काय झालेले आहे, दोन पार्ट झालेले आहे. बघा पहिला आहे आपला 1.5 आणि दुसरा आहे 1.4. 1.4 म्हणजे काय मुलांना, एकाचे काय करणे, 4 पार्ट करणे. ठीक आहे, 1 2 3 4 म्हणजे काय झाले, हे 1.4. आणि इथे काय विचारलं, 1.5 म्हणजे एकाचे 2 पार्ट केले तर काय झालं, 1.5. तर बघा इथे तेच विचारलं आहे की मदर हॅज कट द वॉटरमेलन इन हाफ म्हणजे आईने अर्धा वॉटरमेलन कापला. तर काय येईल त्याचं योग्य, हा येईल 1.5 येईल, 1.4 येईल. तर योग्य उत्तर काय मुलांना, 1.5. आता बघूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेलं आहे, शीतल केप्ट ओनली अ क्वार्टर पीस ऑफ द केक फॉर हर ब्रदर. शी हॅज फिनिश्ड दॅट पार्ट ऑफ द केक. आता आपण इथे समजून घेऊया. बघा शीतल केप्ट ओनली अ क्वार्टर पीस. क्वार्टर पीस म्हणजे बघा हा संपूर्ण एक काय असेल, हा संपूर्ण केक असेल. तर त्याचा क्वार्टर पीस म्हणजे काय झालं, हा काय झालं, हा काय झालं मुलांना, क्वार्टर पीस. हा काय झाला, क्वार्टर पीस. हा काय झाला, हा जो पूर्ण काय दिसतो आपल्याला, हा जो रंगवलेला आहे ते याला काय म्हणू, क्वार्टर पीस. ठीक आहे. ठीक आहे, क्वार्टर पीस म्हणजे पूर्ण भागातून जो एक तुकडा असतो तो. शीतल केप्ट ओनली अ क्वार्टर पीस ऑफ द केक फॉर हिज ब्रदर म्हणजे तिने हा तिच्या भावासाठी काय केला, एक तुकडा असं प्लेट मध्ये काय केला, काढून ठेवला. शी हॅज फिनिश दॅट पार्ट ऑफ द केक. बघा तिने जर एक तुकडा खाल्ला तर तिच्यासाठी किती तुकडे राहिले, तिच्यासाठी हा संपूर्ण म्हणजे किती तुकडे राहिले, 1 2 3. म्हणजे हे जे 3 जे आहेत भाग ते कोणी खाल्ले, ती शीतलने खाल्ले. तर याचं उत्तर 1/4 येईल की 3/4 येईल, तर उत्तर काय असेल मुलांनो, तिला किती मिळालं, 3/4. तर उत्तर आहे 3/4. आपले उत्तर बरोबर आहे. बघा आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, द डॅश आर थिक, द रीड्स आर थिक की द ऑइल पेंट्स आर थिक. तर आपण काय अभ्यासलं होतं, आपण भूमिकाची ऍक्टिव्हिटी केली होती, तर तिने काय वापरलं होतं, ऑइल पेंट्स म्हणजे ते थिक असतात. तर काय उत्तर आपलं, ऑइल पेंट्स आर थिक म्हणजे ते घट्ट असतात. बघा चौथा प्रश्न, डॅश डिल्यूट द पेंट्स विथ लिटिल वॉटर. बघा वी डिल्यूट की काय, वी डिल्यूट द पेंट्स विथ लिटिल वॉटर की व्हाईट डिल्यूट द पेंट्स विथ लिटिल वॉटर. तर काय येईल इथे, वी डिल्यूट. वी म्हणजे आपण काय करू, डिल्यूट म्हणजे त्याला म्हणजे पातळ करण्यासाठी काय करू, त्याच्यात द पेंट्स विथ लिटिल वॉटर त्याच्यात थोडस वॉटर टाकू. तर काय येईल, वी डिल्यूट. काय येईल मुलांना, वी हे आन्सर येईल. बघा आता नेक्स्ट, रोहन डॅश ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर. आता काही रोहन प्रिपेअर्स ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर. जर हा लावला प्रिपेअर्स म्हणजे तो त्याच्या बहिणीसाठी काय ब्रेकफास्ट तयार करतो. मग काय, रोहन प्रिपेअर ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर. तर आता तिथे प्रिपेअर्स येईल की प्रिपेअर येईल, तर काय येईल मुलांना, रोहन प्रिपेअर्स रोहन प्रिपेअर्स ब्रेकफास्ट फॉर हिज यंगर सिस्टर म्हणजे रोहन तिच्या बहिणीसाठी काय, त्याच्या बहिणीसाठी काय करत आहे, ब्रेकफास्ट. इथे प्रिपेअर्स येईल, प्रिपेअर येणार नाही. बघा आता नेक्स्ट काय आहे,
माया लाइक्स टू वेअर हर डॅश रेड ड्रेस की रीड ड्रेस. रेडची स्पेलिंग काय आहे? RED रेड आहे की READ रेड रीड आहे? तर काय आहे मुलांना? रेड. माया लाइक्स टू वेअर हर रेड ड्रेस म्हणजे तिने तिचा लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे. नीता बॉट ब्युटिफुल फ्लावर्स डॅश हर मदर. काय येईल? नीता बॉट ब्युटिफुल फ्लावर्स. तर फास्ट हर मदर येईल की फॉर हर मदर येईल? योग्य काय आहे इथे? तर काय येईल मुलांना? फॉर. काय असेल उत्तर? नीता बॉट ब्युटिफुल फ्लावर्स फॉर हर मदर. म्हणजे नीताने तिच्या आईसाठी काय आणले होते? सुंदर असे फूल आणले होते. तर आपली ही ऍक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. आता आपण दुसऱ्या स्टेप कडे वळूया. बघा मुलांना, आता आपण काय करूया? गेमद्वारे काय करूया? आपण जे अभ्यास केला आहोत ते परत रिवाइज करूया. बघा तिथे 5 ऑप्शन आहेत गेमचे. त्याच्यात मी कुठलं जे आहे क्रिकेट हे गेम चूज करते आहे. ह्याच्यात बघा 4 रंगाचे काय दिलेले आहेत? 4 कलरची बॉल दिलेले आहेत आणि कुठले? रेड, ग्रीन, ब्ल्यू आणि येलो. आणि त्याच रंगाचे सुद्धा काय दिलेले आहेत? ऑप्शन दिलेले आहेत. जो योग्य पर्याय आहे तर काय करायचं? त्याला आपण त्या बॉलला प्रेस करायचं म्हणजे काय होईल? आपल्याला रन्स मिळतील. आणि जर आपलं उत्तर चुकेल तर काय होईल? आपण आउट होऊन जाऊ. त्याचप्रमाणे तुम्ही जर योग्य प्रश्नांची उत्तरं दिली तर काय तुम्हाला मार्क्स मिळतील. चला मग पहिला प्रश्न काय आहे ते आपण वाचूया. यू कॅन डॅश द यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. बघा फिल FILL फिल FEEL फिल एम्प्टी फूड कुठला येईल इथे उत्तर? तर योग्य उत्तर काय आहे मुलांना? FILL फिल. यू कॅन फिल द कॅन विथ वॉटर म्हणजे जी कॅन आहे ती काय करायची आहे? पाण्याने भरून द्यायची. तर फिल म्हणजे काय? भरणे. तर बघा फिल कुठल्या रंगाने दिलेला आहे? रेड कलरने दिलेला आहे. बघा आपलं उत्तर बरोबर आहे. दुसरा बघा डॅश तनय ऑलवेज लाईक टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड. म्हणजे तनय ऑलवेज लाईक टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स म्हणजे तन्मयला त्याच्या फ्रेंडशी नेहमीच गंमत करायला आवडते. तर बघा म्हणजे त्याचा स्वभाव कसा असेल? तर नॉटी असेल, क्लेवर असेल, पोलाइट असेल की हँडसम. त्याला असं फन करायला आवडते म्हणजे नेहमी गंमत करायला आवडते. तर तो कसा असेल तन्मय? तर उत्तर काय आहे मुलांना? नॉटी. नॉटी तनय ऑलवेज लाईक टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. तर बघा नॉटी कुठल्या रंगाने दिलेला आहे? रेड. आपलं उत्तर बरोबर आहे. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. फाइंड द ऑड वन आउट म्हणजे गटात न बसणारा जो शब्द आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. बघा नेल. नेल म्हणजे काय? खिळा. ऑइल पेंट आहे, हॅमर आहे आणि टीन. तर बघा मुलांना, आपण ज्या ऍक्टिव्हिटी मध्ये पाहिलं होतं कुठलं? वॉटरिंग कॅन, मॅजिक वॉटरिंग कॅन. तर त्याच्यात आपण 3 गोष्टी यूज केल्या होत्या. कुठल्या होत्या? नेल, हॅमर आणि टीन. त्याच्यात आपण ऑइल पेंटचा यूज केला नव्हता म्हणून गटात कुठला शब्द बसत नाही? ऑइल पेंट. बघा तर ऑइल पेंट हे ब्ल्यू रंगाने दिलेलं आहे. उत्तर आपलं बरोबर आहे. बघा मुलांना, चौथा प्रश्न काय आहे? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. बघा काय येईल याच्यात? हर्टेड मायसेल्फ आहे, हर्ट्स मायसेल्फ आणि हर्ट मायसेल्फ, हर्टिंग मायसेल्फ. तर काय येईल इथे? हर्ट मायसेल्फ. तर बघूया आपण. उत्तर आपलं बरोबर आहे. बघा आता पाचवा आहे. ऑइल डझंट डॅश इन वॉटर. डिल्यूट, डिसॉल्व, फ्लोट की पोर. काय? ऑइल डझंट डिसॉल्व इन वॉटर म्हणजे ऑइल नेहमी पाण्याचा वर तरंगत असतो. तो डिसॉल्व तिथे होत नाही म्हणून काय येईल इथे उत्तर? डिसॉल्व. बघा आता 6वा प्रश्न. फाइंड द ऑड वन आउट. बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. कुठला आहे? पेपर, ब्रश, हॅमर आणि पेंट. तर पेपर, ब्रश आणि पेंट हे आपण कशासाठी वापरतो? हे आपल्या ड्रॉइंग साठी ते यूज होतात. आणि गटात कुठला शब्द बसत नाही? हॅमर. तर हॅमर कुठल्या रंगाने दिलेला आहे? तर आपण ग्रीन कलरच्या बॉलला प्रेस करूया. उत्तर आपले बरोबर आहे. बघा आता 7वा. आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ द टीन. आय मेड अ इन द बॉटम ऑफ द टीन म्हणजे जो जे टीनाचं जे बॉटम होतं त्याचा पृष्ठभाग होता त्याला काय केलं होतं आपण? HOLE होल, HELL हेल, HALL हॉल की HOLE होल. काय केलं होतं आपण? त्याला छिद्र पाडलं होतं. होलची स्पेलिंग काय आहे? HOLE. जे हे पिवळ्या रंगाने लिहिलेलं आहे ऑप्शन ते काय आहे? बरोबर आहे. बघा 8वा प्रश्न. आय लाईक टू डॅश द प्लांट.
केअरिंग द प्लांट्स, watering the plants, care the plants की water the plants, काय येईल इथे? I like to care the plants. काय केलं होतं आपण विसरली. I like to water the plants. Water. बघा 8वा प्रश्न काय दिलाय? बघा मुलांना 8वा प्रश्न काय दिलेला आहे? I like to dash the plants. ऑप्शन कुठले आहेत? केअरिंग, वॉटरिंग, केअर की वॉटर. तर काय येईल इथे? I like to water the plants. उत्तर आपलं बरोबर आहे. बघा 9 नंबरचा जे प्रश्न आहे, गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ बिलॉंगिंग. तर बघा गीता काय आहे? इथे जेंडरनुसार आपण वापरतो. बघा गीता काय आहे? ती मुलगी आहे. तर बघा हीज येईल, इट्स येईल, हर येईल की देअर येईल. काय येईल इथे? गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ हर बिलॉंगिंग. म्हणजे ती तिच्या जवळच्या लोकांची काय करते? ती काळजी घेते. तर बघा हर येईल इथे, इथे हिरव्या रंगाने लिहिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे आपलं. आता बघा लास्ट प्रश्न आहे शेवटचा आपला. वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी, हॅज टी और कॉफी, हॅविंग टी और कॉफी, विल हॅव टी और कॉफी. काय वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी. म्हणजे जे पहिलं ऑप्शन आहे, जे रेड कलरच्या बॉलने दिलेले आहे ते बरोबर आहे. मुलांना असं आपण जी ऍक्टिव्हिटी आणि जे खेळ खेळलेले आहेत त्याच्यातून काय केलेलं आहे आपण, जे जो आपलं लेसन झालेला होता ते काय केलेलं आहे, त्याचं रिव्हिजन झालेलं आहे. आता आपण पुढच्या स्टेपकडे वळूया. बघा आपण आता मुलांना एक छोटीशी टेस्ट घेऊया. आपण जे शिकलेलो आहोत त्या बेसवर काय आहे, ही टेस्ट आहे. मग तुम्ही काय करा, याची आन्सर फटाफट द्या. बघा पहिला प्रश्न काय आहे? आय लाईक टू डॅश द प्लांट्स, केअरिंग द प्लांट्स, केअर, वॉटरिंग की वॉटर. काय येईल मुलांना? आय लाईक टू वॉटर द प्लांट्स. बघा आता दुसरा प्रश्न. ऑइल डझंट डॅश इन वॉटर, dilute, float, dissolve की pour. काय आहे मुलांना? आय लाईक ऑइल डझंट डिसॉल्व इन वॉटर. म्हणजे पाण्यात ते विरघळत नाही. बघा नेक्स्ट. डॅश तनय ऑलवेज लाइक्स टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. तर मग काही नॉटी तनय, पोलाइट, क्लेवर की हँडसम. काय मुलांना? नॉटी तनय ऑलवेज लाइक्स टू मेक फन ऑफ हिज फ्रेंड्स. उत्तर आहे नॉटी. बघा आता चौथा प्रश्न आहे. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आहे पेपर, हॅमर, ब्रश आणि पेंट. कुठला शब्द बसत नाही? उत्तर आहे हॅमर. बघा नेक्स्ट. वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी, हॅविंग टी और कॉफी. तिसरा आहे बघा हॅज टी और कॉफी आणि चौथा आहे विल हॅव टी और कॉफी. तर काय येईल योग्य उत्तर? वुड यू लाईक टू हॅव टी और कॉफी. तर पहिलं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. बघा आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे. यू कॅन डॅश द कॅन विथ वॉटर. You can fill the can with water. You can empty the can with water. FEEL filling की PUT put येईल. कुठला येईल इथे? इथे जे पहिला ऑप्शन आहे FILL ते येईल. You can fill the can with water. पहिलं ऑप्शन काय आपलं बरोबर आहे. बघा 7वा आहे. फाइंड द ऑड वन आउट. गटात न बसणारा शब्द आहे नेल, हॅमर, ऑइल पेंट आणि टिन. कुठला आहे? हॅमर हा गटात बसत नाही. बघा 8वा प्रश्न. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्टेड मायसेल्फ, हर्ट मायसेल्फ, हर्ट्स मायसेल्फ की हर्टिंग मायसेल्फ. काय? आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हर्ट मायसेल्फ. बघूया नेक्स्ट. गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ डॅश बिलॉंगिंग, हिज, हर, इट्स की देअर. कुठला येईल ऑप्शन? तर काय येईल? गीता ऑलवेज टेक्स केअर ऑफ हर बिलॉंगिंग. बघा शेवटचा प्रश्न आहे. आय मेड अ डॅश इन द बॉटम ऑफ द टी, होल, हॉल, हेल की HOLE होल. तर काय केलं होतं तन्मयनी? त्याच्या जे टिनाचं त्याचं जी जार होती किंवा डब्बा होता त्याने काय केलं होतं? त्याच्या पृष्ठभागाला काय केलं होतं मुलांना? होल. तर उत्तर काय? HOLE होल. अशा प्रकारे आपण 10 प्रश्न सोडवले आहेत आणि 10 प्रश्नांची उत्तरं काय आहेत मुलांना? बरोबर आहेत.
अशा प्रकारे मुलांना आपला जो चॅप्टर होतं कुठलं ॲट द सायन्स फेअर हे काय केलेलं आहे आपण कंप्लीट केलेलं आहे आणि आपण आपलं लर्न झालेलं आहे, एक्सप्लेनेशन झालं आहे, ऍक्टिव्हिटी थ्रू पण आपण रिव्हिजन केलेलं आहे. छोट्याशा गेमद्वारे पण आपण काय केलेलं आहे ह्या चॅप्टरचे जे क्वेश्चन आहेत ते रिवाइज केलेलं आहे आणि एक छोटी टेस्ट सॉल्व्ह करून पण काय केलेलं आहे आपण पूर्णपणे रिव्हिजन केलेलं आहे. तर मुलांना तुम्ही अशीच जे सायन्स आणि जे जे मार्बलिंग जे पेंटिंग आहे आणि मॅजिकल वॉटरिंग जे जार होतं जे तन्मयनी बनवलं होतं तर असे छान छान एक्सपेरिमेंट तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा, तिथे तुमच्या स्कूलमध्ये बघून करून बघा आणि अजून तुम्हाला नवीन काय येत असेल तर असे एक्सपेरिमेंट करून बघा. आपण तन्मय आणि भूमिकाच्या माध्यमातून काय केलेलं आहे ह्या नवीन गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत आणि शिकून पण घेतलेल्या आहेत. तर तुम्ही अशीच प्रॅक्टिस करत राहा. धन्यवाद.